पीक विम्याचे कॅल्क्युलेशन दिसण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर हो शेतकरी मित्रांनो बघा, ही एक खूप दिलासादायक, खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकरी बांधवांकरिता, ज्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याचे क्लेम दिसत नव्हते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत. हा पीक विमा कोणत्या वर्षीचा आहे, कोणत्या पिकाचा आहे, कोणत्या ट्रिगरच्या अंडर आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सर्व समजेल, कळेल आणि तुमचे संभ्रम दूर होतील मित्रांनो. बातमी गोड आहेच, आनंदाचीच आहे आणि खोटी सुद्धा नाही. खोटी बातमी न टाकण्याचे कारण किंवा खऱ्या बातम्या, खरे व्हिडिओ, खरं चॅनल कसं आहे, आपण हे यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला हे पाहून घेऊया की आपला हा जो पीक विमा आहे, तर हा पीक विमा कोणत्या वर्षीचा आहे. तर हा पीक विमा खरीप या हंगामामधील 2024 या वर्षीचा आहे. कोणत्या पिकाचा आहे, तर सोयाबीन या पिकाचा आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकरी बांधवांना गेल्या 2 दिवसापासून खरीप 2024 खरीप हंगाम या हंगामाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाकरिता त्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये त्यांचं नुकसान झालेलं होतं, तेव्हा त्यांनी ते क्लेम केलेले होते, परंतु क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं. आता हा क्लेम मंजूर सुद्धा झालेला आहे, क्लेम दिसायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, क्लेम होत आहे. महत्वाचा विषय हाच आहे की आता हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्याचा राहिलेला आहे. 2024 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी विमा फाडलेला होता, विमा काढलेला होता, ज्या शेतकरी बांधवांनी नुकसान झाल्याच्या नंतर 72 तासाच्या आत तक्रार नोंदवली होती, त्यांच्याकडे डोकेट आयडी वगैरे होते आणि डोकेट आयडी असताना तक्रार नोंदवल्याच्या नंतर काही दिवसांमध्ये पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या गावामध्ये येऊन त्यांच्या बांधावर तो सर्वे केला आणि तो सर्वे ऑनलाईन कंपनीला पाठवला. त्या शेतकरी बांधवांचा हा क्लेम आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे कोणत्या ट्रिगरमध्ये आहे, तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी फक्त आणि फक्त पीएच मध्ये, म्हणजे पीएच वाले शेतकरी आहेत. पीएच म्हणजे काय, तर पोस्ट हार्वेस्टिंग. ज्या शेतकरी बांधवांनी पोस्ट हार्वेस्टिंग या ट्रिगरच्या माध्यमातून ती तक्रार नोंदवली होती आणि त्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन होणे बाकी होते, मंजूर होणे बाकी होते, त्या पोस्ट हार्वेस्टिंग वाल्या शेतकऱ्यांचे हे क्लेम आहेत मित्रांनो, जे आता मंजूर सुद्धा होत आहेत, दिसायला सुरुवात सुद्धा होत आहे. आणि येत्या 8 दिवसामध्ये या शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यावर हा जो पीक विमा आहे सोयाबीन खरीप 2024चा पोस्ट हार्वेस्टिंगचा, तो जमा होण्याकरिता सुरुवात सुद्धा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण पीक विम्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ देत असतो, वेगवेगळी माहिती देत असतो. ते व्हिडिओ पूर्ण पाहत जा. पूर्ण न पाहता थंबनेल किंवा बॅनरवर किंवा फक्त व्हिडिओचं टायटल पाहूनच शेतकरी बांधव नाराज होतात, रोष व्यक्त करतात आणि कमेंट करण्याकरिता पास करतात कमेंट त्या. परंतु हरकत नसावी. हजारो लाखो शेतकरी व्हिडिओ पाहतात आणि त्या हजारो लाखो शेतकऱ्याच्या माध्यमातून जर फक्त 2-4 व्हिडिओ, म्हणजे 2-4 कमेंट जर तशा येत असतील नाराजीच्या, रोषाच्या, किंवा बऱ्याच वेळा आम्हाला त्या आयडी सुद्धा कळून जातात की ही आयडी द्वेषापोटी कमेंट करत आहे का, ही आयडी राजकीय कुणाशी संपर्कित संलग्न आहे का, कुणाला ही फक्त कमेंट पास करण्याकरता सांगण्यात आलेलं आहे का, किंवा खूप काही असे सुद्धा असतात की ज्यांना व्हिडिओ न पाहता कमेंट करण्याकरिता एक त्यांच्या मनस्थिती तयार झालेली असते, कारण की त्यांचा ऑलरेडी तसा रोष असतो, कारण की सोशल मीडियावर तसे खूप सारे व्हिडिओ येतात. आणि मी माझ्या व्हिडिओच्या बाबतीत वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की माझा पीक विम्याचा कुठलाही व्हिडिओ तुम्ही आजपर्यंतचा आलेला उचलून बघा, त्या व्हिडिओमध्ये तालुका, गाव, सज्जा, मंडळ, वर्ष, पीक किंवा फळपीक विमा आहे किंवा कोणतं स्टेटस आहे, त्या पीक विम्याचा व्हिडिओ आला म्हणजे फक्त पीक विमा आलाच, खात्यावर जमा झाला अशातला विषय नसतो. तर तशी परिस्थिती बघा. मी या अगोदर सुद्धा वेळोवेळी पीक विमाच नाही तर पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, माझे खूप सारे व्हिडिओ पहा, जे सर्वात अगोदर आल्याच्या नंतर खूप काही जणांचे व्हिडिओ आलेले आहेत. खूप दूरचं सोडा, कालचाच नमो शेतकरी योजनेचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. माझा जवळपास युट्यूबवर माझ्या माहितीनुसार तरी तो माझा पहिला व्हिडिओ असेल की नमो शेतकरी योजनेसंदर्भात मी तो व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुपारपर्यंत खूप साऱ्या वेगवेगळ्या मोठमोठ्या चॅनलवर सुद्धा नमो शेतकरी योजनेसंदर्भातली जी बातमी, माहिती त्यांना मिळालेली आहे, ती सुद्धा तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला हे फक्त सांगायचं आहे, माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त हेच आहे की मी या क्षेत्रामध्ये 10 वर्ष अनुभव घेतलेला आहे, काम केलेलं आहे, त्यानुसारच मी तुमचे व्हिडिओ, त्या माहितीचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, मला जर फेक व्हिडिओ बनवायचे असते फक्त आणि फक्त व्ह्यूज करिता, लाईक सबस्क्राईब करिता, फॉलो करिता, तर मी फक्त व्हिडिओ बनवले असते, रोज व्हिडिओ बनवले असते आणि त्या व्हिडिओच्या खालचं माझं जे कमेंट बॉक्स आहे ते कमेंट बॉक्स मी क्लोज केला असतं, बंद करून टाकला असतं, जेणेकरून तुमची कुठलीही कमेंट मला दिसू नये, वाईट कमेंट दिसू नये, किंवा माझ्या दुसऱ्या सबस्क्रायबरला, प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना सुद्धा ती कमेंट दिसू नये, याकरिता मी ते केलं असतं. खूप साऱ्या जणांनी युट्यूबवर ते केलेलं आहे, त्यांचे कमेंट बॉक्स बंद आहेत, किंवा कमेंट केल्याच्या नंतर सुद्धा तुमची कमेंट मी रीड केली नसती, पाहिली नसती, सीन केली नसती, वाचली नसती, किंवा तुमच्या कमेंटला उत्तर
प्रतिक्रिया सुद्धा दिली नसती शेतकरी मित्रांनो. परंतु सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचावी, अपडेट पोहोचावी, व्हिडिओ पोहोचावे, त्यांच्या तालुक्यातील, त्यांच्या सज्जा मंडळातील, त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहे किंवा त्यांचं काय मार्गदर्शन आहे ते त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगावं. तेथे चर्चा व्हावी, त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग मिळावा, मार्ग काढू शकू आपण, याकरिता कमेंट बॉक्स माझा ओपन असतो. आणि मी ते सांगत आहे, हरकत नसावी. हजारो लाखो लोक व्हिडिओ पाहतात आणि 4-2 जर तशा कमेंट आल्या तर हरकत नसेल, कारण त्या 4-2 कमेंट कोणाचे असू शकतात, काय असू शकतात हे आपण समजू शकतो. किंवा खरा शेतकरी असला आणि त्याचा रोष असला ते सुद्धा समजू शकतो आणि त्याला सुद्धा आपण त्या परिस्थितीमध्ये तसंच त्याला समाधान होईल, समर्पक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो. फक्त प्रयत्न करा. 2, 4, 5 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ पाहत जा. त्याच्यानंतर कमेंट केली तर, प्रश्न विचारले तर हरकत नसावी. असो, खरीप 2024 पीक विमा PH म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंग वाल्याचं कॅल्क्युलेशन सुरू झालं, मंजूर मिळालेली आहे जवळपास आणि येत्या 8 दिवसामध्ये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर तो जमा होणार. याकरिताचा आपला हा व्हिडिओ, ही अपडेट, ही गोड बातमी, दिलासादायक बातमी आपणा सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. ती आपणा सर्वांना नक्कीच माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना सुद्धा ही अपडेट मिळावी खरीप 2024च्या पीक विम्या संदर्भातली. याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर महाराष्ट्र राज्यातील आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही अपडेट मिळेल, गोड बातमी मिळेल, दिलासा मिळेल, कुठे ना कुठे धीर मिळेल. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो, जसं ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणली आहे. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.